नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वनवरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत आरोग्य विभाग मेगावरती अंडर आपण एक सिरीज चालू केलेली आहे तांत्रिक प्रश्नांची। त्यामध्ये तुम्हाला जे आरोग्य विभागामध्ये पदे येत असतात, जसे की आरोग्य सेवक, औषध निर्माता, परिचारिका, एनएम, स्टाफ नर्स आहे, तर या सर्व पदांसाठी जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न तुम्हाला येत असतात। प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 40 मार्कांचा सिलेबस तुमचा असतो मित्रांनो। 40% सिलेबस तुमचा तांत्रिक प्रश्नावरून कव्हर असतो। तर त्याचीच ही आपली कंटिन्यू सिरीज चालू आहे। आजचा आपला प्रश्न संच 92 आहे, म्हणजे 92 पार्ट आपण आज बनवणार आहोत। तर अशीच कंटिन्यू सिरीज आपली चालू असणार आहे। आरोग्य विभागातील कुठलीही वॅकन्सीज असेल, कुठलेही अपडेट असेल, ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो मित्रांनो। तर यामध्ये अतिशय नवीन प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे मित्रांनो, पण तरी काही प्रश्न रिपीट होऊ शकतात, कारण की मित्रांनो आपला 92 ह्या सिरीजचा पार्ट आहे। अगोदर पण आपले एक सिरीज कंप्लीट झालेली आहे मित्रांनो, आणि प्रत्येक सिरीजमध्ये तांत्रिक प्रश्न आहे। त्यामुळे प्रश्न तेच असू शकतात किंवा वेगवेगळ्या टाईप्सने तुम्हाला विचारले जाऊ शकतात। त्या टाईप्स देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो। तर चला बघूया आजच्या भागामधील जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहे त्यांचा आढावा आपण घेणार आहोत। त्या अगोदरच मित्रांनो, आपण एक नवीन चॅनल बनवलेला आहे, त्यामध्ये कॉमेडी वाईन्सचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर ज्यांना कॉमेडी वाईन्स बघायला आवडतं त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा मित्रांनो, त्यामध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। आणि तसंच तुमचं सबस्क्रिप्शन देऊन त्या व्हिडिओला देखील तुमचं प्रेम द्यायला विसरू नका मित्रांनो। चला तर आपण आपल्या भागाला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न कोणता आहे, तर या ठिकाणी बघा, अनिमिया म्हणजे रक्तामध्ये टिंब यांचा तुटवडा असणे। तर अनिमिया काय म्हणत असतो आपण, अनिमियाची कोणती कंडिशन असते, तर लॅक ऑफ हिमोग्लोबिन किंवा लॅक ऑफ HB, तर लॅक ऑफ ब्लड किंवा लॅक ऑफ RBCs या सर्व जे आहेत त्याच्या डेफिनेशन येत असतात। म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता असणे याला आपण काय म्हणत असतो, अनिमिया असं म्हणत असतो, किंवा RBCs ज्या रेड ब्लड सेल्स आहे यांची कमतरता असणे त्याला आपण अनिमिया असं म्हणत असतो। अनिमियामध्ये बरेचसे तुम्हाला हानिकारक होऊ शकते, कारण ब्लडचं जर कमी असेल, ब्लडचा सप्लाय कमी होतो। ब्लडचं मेन काम आहे की ऑक्सिजन पुरवणं। ऑक्सिजन हा मेन पार्ट्स आपल्या पूर्ण शरीरासाठी आहे, आणि प्रत्येक पार्ट्सला ऑक्सिजन पुरवला जातो। जर तो पुरवला नाही तर अशक्तपणा वगैरे या कंडिशन त्यामध्ये आपल्याला येत असतात। पुढील प्रश्न आहे बघा, रक्तामधील पांढऱ्या पेशींची संख्या भरमसाठ वाढ होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे। तर रक्तामध्ये जेव्हा WBCs वाढलेले असतात, WBC काउंट वाढलं जातं, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणत असतो, तर त्याला आपण म्हणत असतो बघा ल्युकेमिया। काय म्हणत असतो, ल्युकेमिया। ल्युकेमियाला एक रक्ताचा कॅन्सर किंवा ब्लड कॅन्सर देखील म्हटलं जातं। यामध्ये काय असतं, या कंडिशनमध्ये जे आपले बोन मॅरो असतात, बोन मॅरोला हार्म या कंडिशनमध्ये पोहोचवलं जातं। म्हणजे बोन मॅरोचं यामध्ये नुकसान होतं, जे की RBCs प्रोड्यूस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात। त्याला आपण काय म्हणत असतो, ल्युकेमिया असं म्हणत असतो। पुढील प्रश्न आहे की रक्तातील पांढऱ्या पेशींचे मुख्य कार्य म्हणजे, तर रक्तामधील आपल्या पांढऱ्या पेशींचे मुक्त WBCचे मेन काम काय आहे, तर ते आहे बघा रोगजंतूंची मुकाबला। जे कुठलाही जंतू आपल्या शरीरामध्ये येतो त्याला आपण फॉरेन पार्टिकल असं म्हणत असतो आपल्या मेडिकल लँग्वेजमध्ये। जे फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये येतं, जे की कुठलाही डिसीज किंवा कुठलाही हार्म प्रोड्यूस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं, ज्याची एंट्री होते तसे इकडे WBCs तयार होत असतात। त्याच्या अगेन्स्टमध्ये अँटीबॉडी तयार होत असतात, जे की त्याच्या अगेन्स्टमध्ये जाऊन त्याला तिथेच मारून टाकतात। म्हणजे आपल्या शरीरात ते वाईट इफेक्ट प्रोड्यूस करणार नाही, हे मेन काम आपलं WBCचं असतं मित्रांनो। पुढील प्रश्न आहे बघा, मूतखडा उर्फ किडनी स्टोन म्हणजे वास्तविक टिंब असते। तर मूतखडा म्हणजे काय असतो, मूतखडा म्हणजे असतं बघा कॅल्शियम ऑक्झलेटचं प्रमाण वाढणे। कॅल्शियम ऑक्झलेट मित्रांनो, इतर देखील कारणं आहे मूतखडा होण्याचे किंवा किडनी स्टोन होण्याचे, पण मॅक्झिमम जे कारण असतं कॅल्शियम ऑक्झलेटचं असतं। यामध्ये काय असतं, ऑक्झलेट म्हणजे काय, ऑक्झलेट हा एक प्रकारचा पदार्थ आहे जो की आपल्याला जास्त करून बघायला मिळतो। तो जे लिफी व्हेजिटेबल असतात किंवा व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या वगैरे जे असतात, यामध्ये आपल्याला याचं जास्त प्रमाण बघायला मिळतं। त्याचं जर जास्त प्रमाणाचं सेवन झालं तर त्याचं डिपॉझिशन त्या ठिकाणी किडनीमध्ये होत असतं, आणि जे की कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये असतं ते यांचं दोघांचं मिळून एक सॉलिड जो आहे, सॉलिड पार्ट तयार होतो, त्याला आपण किडनी स्टोन असं म्हणत असतो। पुढील प्रश्न आहे बघा, मानवी शरीरातील स्वादुपिंड यामधून स्रवणारी संप्रेरक मध्ये जमा होतात। तर मानवी शरीरातील स्वादुपिंडामध्ये म्हणजे पॅन्क्रियासमधून जे काही संप्रेरक निघत असतात की काही एन्झाईम्स निघत असतात, ते अद्यात्र यामध्ये जमा होत असतात। पुढील प्रश्न आहे बघा, हाडे व दात यांच्या योग्य बांधणीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे। तर अगदी सोपा प्रश्न आहे हा, बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे। तर आता योग्य बांधणीसाठी असेल किंवा
तयार करण्यासाठी असेल किंवा प्रोड्यूस होण्यासाठी असेल किंवा त्यांची वाढ होण्यासाठी असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते आहे डी जीवनसत्व, हे महत्त्वाचं असतं यामध्ये. पुढील प्रश्न आहे की जखमा लवकर बऱ्या करण्याचे कार्य टिंबटिंब या जीवनसत्वाद्वारे होते. तर जखमा लवकर बऱ्या करण्याचे कार्य टिंबटिंब या जीवनसत्वाद्वारे होते. तर ते कोणतं जीवनसत्व आहे? ते आहे बघा के जीवनसत्व, विटॅमिन के. याचं मेन काम आहे मित्रांनो ब्लड क्लॉटिंग, हा याचा मेन काम आहे. जेव्हाही आपल्याला जखम होते कुठलं, त्यामध्ये आपली जी स्किन असते ती रप्चर होते, त्यामध्ये बरेचसे टिश्यू रप्चर होतात आणि आपलं ब्लड जे असतं ब्लड व्हायला सुरुवात होते. आता एखाद्या ठिकाणी जर पाईपलाईन लीक झाली, त्यामधून पाणी निघतं, ते पाणी जे आहे ते कंटिन्यू वाहतच चालणार आहे जोपर्यंत आपण त्याला काही स्टिकिंग लावत नाही किंवा कुठलं त्याला ते होल जोपर्यंत आपण बुजत नाही. तसंच आपलं ब्लड देखील कंटिन्यूस वाहत असतं आणि आपल्याला ब्लड लॉस आपल्या शरीराचं झालं असतं. त्यासाठी विटॅमिन केचं एक काम आहे की ते जे ब्लड क्लॉटिंग असतं, आपले ब्लड जे असतात ब्लड क्लॉट करत असतं, त्याचा गोळा तयार होतो किंवा त्याचं एक फायब्रिन लेअर तयार होतो. त्यामुळे जे आहे ते ब्लड बाहेर वाहत नाही आणि ब्लडचा जो फ्लो असतो तो कमी होऊन जातो. पुढील प्रश्न आहे बघा, रोग्याचा हा अवयव कार्यक्षम झाल्यामुळे डायलिसिस करावे लागते. तर रोग्याचा कुठला असा अवयव आहे की तो त्याचे कार्य कमी होते किंवा कार्य बंद होते, त्यामुळे आपण डायलिसिस करतो. तर ते आहे मूत्रपिंड. तर ते आहे मूत्रपिंड. डायलिसिस म्हणजे काय? जे काही ब्लडमध्ये मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे जे काही कॅल्शियम वगैरे असे काही जे कण यांचे आलेले असतात आपल्या याच्यात ब्लडमध्ये, तर ते ब्लड इम्प्युअर होऊन जातं. त्यासाठी ते कण काढण्याच्या प्रोसेसला आपण डायलिसिस असं म्हणत असतो. पुढील आहे बघा, खुफरी हा रोग कशाशी संबंधित आहे? तर खुफरी हा रोग कशाशी संबंधित आहे? हा डोळ्यांना होणारा एक रोग आहे मित्रांनो. त्याला नेत्ररोग असं म्हटलं जातं, खुफरी. हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे बघा, उतीमध्ये पाण्याचे संचय कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होते? तर उतींमध्ये जे आहे ते टिश्यूजमध्ये पाण्याचे संचय, पाण्याचा साठा जो होत असतो किंवा त्यामध्ये पाणी होत असतं, हे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतं? तर ते आहे बघा ब जीवनसत्व. ब जीवनसत्वाच्या अभावी हे होत असतं. त्या प्रकारे मित्रांनो आजच्या भागातील आपण महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत, जे स्पष्टीकरण तुम्हाला शॉर्टमध्ये दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. तशाच प्रकारे कंटिन्यू सिरीज आपल्या चॅनलच्या माध्यमातून चालू असणार आहे. कुठली वॅकन्सीज असेल तुमची ती देखील आपण तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करत असतो. कुठलं अपडेट असेल ते देखील तुमच्यापर्यंत आणत असतो. यासाठी जर तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी बेल आयकॉन आहे तिला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल. जे आपलं सेकंड चॅनल आहे मित्रांनो, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ बघून सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.